भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटानं मी जागा झालो. गवाक्ष उघडून बाहेर पाहिलं. आकाशाच्या कडा नुकत्याच उजळत होत्या. गंगेच्या चंदेरी वळणानं धुक्याचं अंशुक पांघरलं होतं. सगळं हस्तिनापूर हळूहळू जागं होत होतं. दुसरं एक कोरडं उत्तरीय घेतलं आणि दालनाबाहेर पडलो. गंगेच्या पाण्यात कोणी नसताना शांतपणे मनसोक्त स्नान करून यावं असं योजून मी तिच्या घाटाकडं चालू लागलो. आजूबाजूचं सगळं जग धुक्याची दुलई अजूनही सोडायला तयार नव्हतं. सगळे मार्ग नि प्रासाद अंधुक नि अस्पष्ट धुक्यात फारच मजेदार दिसत होते. गंगेच्या किनाऱ्यावर मंदिरात एक घंटा वाजत होती. तेवढीच त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होती. त्या आवाजाच्या रोखानं चाललो. मला आईनं केलेली सूचना आठवली. गंगेच्या पाण्यात जाऊ नकोस. मी स्वतःशीच हसलो. किती भित्री आहे आई. ती काय मला लहान मूल समजते. मला कसली त्या पाण्याची भीती. विचारांच्या तंद्रीतच घाटावर आलो. बरोबर आणलेलं उत्तरीय एका पायदंडीवर ठेवलं. अंगावरच्या अधैर्याचा काचा मारला आणि समोर पाहिलं. 10-12 हातांवरचं पात्र तेवढं स्पष्ट दिसत होतं. बाकीचं सर्व पात्र पांढरट भुरक्या धुक्यात झाकलं होतं. त्या पात्राला आदरानं नमस्कार केला आणि पाण्यात सुरकांडी मारली. पाण्याचा स्पर्श उबदार होता. जवळजवळ घटकाभर मी त्या पाण्यात मनसोक्त डुंबत होतो. घटकाभरानं धुकं निवळलं. मी पाण्यातून घाटाच्या दिशेनं पाणी कापत आलो. अंगावरचं उत्तरीय बदललं. ओलं वस्त्र पाण्यात बुचकळून ते पिळून पायदंडीवर ठेवलं. समोर पाहिलं. सूर्यदेव दूरवर आकाशात हळूहळू वर येत होते. त्यांची कोवळी किरणं गंगेच्या पाण्याला गुदगुल्या करून जागं करीत होती. ओंजळभर पाणी घेऊन त्याचं अर्घ्य भक्तिभावानं मी सूर्यदेवांना दिलं. किती रमणीय रूप दिसत होतं त्यांचं. मला दिसणाऱ्या त्यांच्या रोजच्या तेजाची वलय एका दिवसाची दर्शनशोभा दुसऱ्या दिवशी तशीच नसे. तिच्यात दुसऱ्या दिवशी आगळीच खुमारी चढे. ती पाहिली की मला नेहमीच हुरूप येई. हजारो योजनं दूर असलेल्या त्या तेजातनी आपल्यात काहीच अंतर नाही असं वाटे. शरीर हलकं झाल्यासारखं वाटे नि माझे हात आपोआपच जोडले जात. डोळे आपोआपच मिटले जात. मी त्या तेजाचं मनोमन चिंतन करू लागे. लाखो योजनं मला केवळ प्रकाशच प्रकाश दिसू लागले. अत्यंत तेजस्वी असा प्रकाश. तेजस्वी तरीही शीतल आणि हवाहवासा वाटणारा प्रकाश. उगाचच वाटू लागे की त्या तेजाशी आपलं कसलं तरी नातं आहे. जगातील सगळा अंधकार उजळणारा तो अखंड महाद्वीप आपल्याशी कसल्या तरी धाग्याने जोडला गेलेला आहे. मी स्वतःला विसरे आणि त्या धाग्याच्या आधारानं दूर दूर उंच जाऊ लागे. आजचं त्या तेजाचं रूप तर अतिशयच मनोहारी होतं. मी शांतपणे हात जोडले नि डोळे मिटले. मी म्हणजे प्रकाशाच्या असीम समुद्रातील केवळ एक लाट झालो. त्या लाटेला कोणतंही स्वतःचं असं अस्तित्व नव्हतं आणि ते असावं असंही तिला वाटत नव्हतं. त्या अमाप सागरातील ती केवळ अनेकांपैकी एक लाट होती. कुणाचा तरी स्पर्श माझ्या खांद्याला झाला असावा. प्रथम त्याची स्पष्टपणे जाणीवच झाली नाही. पण कोणीतरी माझा खांदा गदगदा हलवीत होतं. मी हळुवारपणे डोळे उघडले आणि वळून पाहिलं. एक अत्यंत शांत चेहऱ्याचा वृद्ध माझ्याकडे पाहत होता. त्याच्या दाढीचे, डोक्याचे नि भुवयाचे सर्व केस पांढऱ्या ढगासारखे पांढरे शुभ्र होते. भव्य कपाळावर भस्माचे लांब पट्टे होते. त्याचा माझ्या खांद्यावरचा हात तसाच होता. तो हात मात्र अतिशय वजनदार नि भारदस्त वाटला मला. कोण असावा हा वृद्ध? लागलीच मी प्रश्नांचे बाण मनाच्या धनुष्यावर चढवू लागलो. छे, कुठंच पाहिलं नाहीत कधी यांना. अतिशय प्रेमळ आवाजात त्यानं मला विचारलं. बाळ, तू कोण आहे? मी सूतपुत्र कर्ण. सूतपुत्र? कोणत्या सूताचा पुत्र तू? चंपानगरीच्या अधिरथांचा. अधिरथाचा? होय, पण आपण? मी अत्यंत उत्सुकतेनं विचारलं. मी भीष्म. त्यांच्या दाढीचे केस वायुलहरीवर हिंदोळत होते. भीष्म? पितामह भीष्म? कौरव पांडवांचे वंदनीय भीष्म? गंगापुत्र भीष्म? कुरुकुलाच्या मंदिराचे कळस भीष्म? योद्ध्यांच्या राज्यातील ध्वज भीष्म? माझं मन क्षणकाल गोंधळून गेलो. कुरुकुलातील साक्षात पराक्रम माझ्यासमोर गंगाकाठी उभा होता. एका विशाल वटवृक्षासमोर एक लहानसं गवताचं पातव असा मी उभा होतो. काय करावं तेच मला समजेना. लागलीच कसं तरी स्वतःला सावरून मी वाकून त्यांना वंदन केलं. त्यांनी मला झटकन वर उठविलं. अत्यंत मृदू स्वरात ते म्हणाले, तुला तुझ्या पूजेतून जागं केलं म्हणून तू नाराज तर झाला नाहीस? नाही, मी म्हणालो. खरंच बाळ,
पण तुला जागं करण्याचा मोह मी आवरू शकलो नाही. मी आश्चर्यानं त्यांच्याकडं पाहू लागलो. थोड्या वेळानं ते म्हणाले, आज 3 तप झाली. न चुकता रोज मी यावेळी गंगेच्या घाटावर येतो. पण ह्या हस्तिनापुरातला एकही माणूस कधीच माझ्या अगोदर इथं आलेला मी पाहिलेला नाही. आज पाहत असलेला तू तो पहिला माणूस आहेस. मला पुढं काय बोलावं ते सुचेना. होय, आणि म्हणूनच मी बराच वेळ वाट पाहून शेवटी तुला जागं केलं. माझ्या कानातील कुंडलांकडं पाहत ते म्हणाले, ही कुंडलं तुला फारच शोभून दिसतात. हो, जन्मजातच आहेत ती, मी म्हणालो. त्यांना नेहमीच जपत जा. धीमी पावलं टाकीत ते घाटाच्या पायदंड्या हळूहळू उतरू लागले. भव्य पर्वतासारखा दिसणारा त्यांचा तो उंच देह अस्पष्ट होऊ लागला. गळाभर पाण्यात जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या डोक्यावरचे केस पाण्याच्या लाटांबरोबर हिंदकळू लागले. त्यांचं शुभ्र केसांनी झाकलेलं मस्तक गंगेच्या पाण्यावर शुभ्र कमलासारखं शोभून दिसू लागलं. मी उभा होतो तेथूनच त्यांना वंदन केलं. उत्तरीयाचा ओला पिळा खांद्यावर टाकून राजवाड्याकडं परतलो. माझ्या हस्तिनापुरातील पहिल्याच पहाटेची सुरुवात पितामह भीष्मांच्या दर्शनानं झाली होती. मला त्या विचित्र योगायोगाचं नवल वाटलं. ज्या पितामह भीष्मांना पाहावं म्हणून काल दिवसभर योजित होतो ते स्वतःच आज मला भेटले होते. तेही एकटेने या गंगेच्या घाटावर आणि अशा या रम्य प्रभातकाली. किती गोड आहे त्यांचा आवाज. चेहरा कसा मंदिराच्या गाभाऱ्यासारखा शांत आणि पवित्र आहे. माझ्यासारख्या एखाद्या सामान्य सूतपुत्राची एखादी गोष्ट त्यांना आवडते. कौरवांचे ज्येष्ठ महाराज माझ्यासारख्या सूतपुत्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याची आस्थेनं विचारपूस करतात. खरोखरच वीर पुरुषांच्या ठिकाणी निगर्विता असली की तो किती थोर वाटू लागतो. ज्या कुरुकुलात पितामहांसारखे वीर निगर्वी पुरुषश्रेष्ठ निर्माण झाले ते कुल धन्यच होय. मीही किती भाग्यवान आहे की अशा राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं. आता वारंवार या पुरुषश्रेष्ठाचं आपणाला दर्शन घडेल. ते 2 शांत आणि बोलके डोळे आपल्यावरही कृपादृष्टी ठेवतील. माझ्या जीवनातील ज्या 3 व्यक्तींवर माझं प्रेम होतं त्यात आणखी एका व्यक्तीची भर पडली, पितामह भीष्म. राजवाड्यावर येताच बाबांनी मला तयार राहायला सांगितलं. युद्धशाळेत जायचं होतं म्हणून मी लागलीच तयार झालो. शोण तर जाण्यासाठी तयार होऊन केव्हापासून माझी वाट पाहत होता. आईनं दिलेली पेटी मी एका कोनाड्यात जपून ठेवली होती. तिच्यावर प्राजक्ताची 4 फुलं वाहिली. तिला वंदन करून मी पुटपुटलो, आई, मला आशीर्वाद दे. तुझा वसू जीवनाच्या मार्गावरचं महत्त्वाचं वळण आज घेतो आहे. त्याचा युद्धशाळेत जाण्याचा हा पहिला दिवस आहे. बाबांनी बाहेरूनच हाक मारली, कर्ण, शोण, लवकर चला. मी गवाक्षातून बाहेर डोकावून बघितलं. सूर्यदेव पूर्व क्षितिजावरचा सगळा प्रदेश उजळत हसत उभे होते. त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडल्यामुळं त्यांची 2 रूपं दूरवर स्पष्ट दिसत होती. एक आकाशातील सूर्यदेव आणि एक पृथ्वीवरील सूर्यदेव. मी शोणाचा हात हातात धरला आणि दालनाच्या बाहेर पडलो. आम्ही 3 युद्धशाळेत आलो. कालच्यापेक्षा आज तर तिथं पुष्कळच युवक जमले होते. सगळेजण त्या मधल्या चौथऱ्याभोवती शांतपणे बसले होते. सर्वांचा मिळून एक शांत आणि गंभीर आवाज येत होता. बहुतेक सकाळची प्रार्थना चालली होती. ओम ईशावास्यम इदम सर्वम. प्रार्थना बराच वेळ चालली होती. मी बाबांना परत जायला सांगितलं. नीट वाग असं सांगून ते परत गेले. मी त्या भव्य आखाड्यावर दृष्टी फिरवली. ते संपूर्ण पटांगण शांत होतं. पण आता क्षणातच ते वळीव पावसापूर्वी गरजणाऱ्या आकाशासारखं अंगात आल्याप्रमाणे कुंदणार होतं. निरनिराळ्या शस्त्रांचे आवाज एकमेकांत मिसळून त्यांचा एक वेगळाच आवाज होणार होता. सगळ्या युवकांच्या प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी तर त्यात आणखीनच भर पडणार होती. प्रार्थना संपली. मध्ये बसलेले गुरुदेव द्रोण शांतपणे उठून उभे राहिले. त्यांनी आपले 2 हात उंचावून आपल्या सर्व शिष्यांना आशीर्वाद दिला. मी शोणाला घेऊन पुढं झालो. त्यानं गुरुदेवांना वाकून वंदन केलं. माझी अपेक्षा होती की आपला हात उंचावून ते आम्हालाही आशीर्वाद देतील. पण तेवढ्यात त्यांच्यापुढं आलेल्या अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याशी काहीतरी बोलत ते तिथून निघून गेले. आमच्याकडं साधं बघण्याइतकाही गुरुदेवांना वेळ मिळाला नाही.
तो माझा त्या युद्धशालेतील पहिलाच दिवस होता. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असं मला कोणीतरी सांगितलं होतं. त्याप्रमाणे कौरवांच्या त्या महान गुरूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी त्यांना वंदन केलं. पण हा राजकुमार अर्जुन त्याच वेळी कुठून मध्ये कडमडला. त्याला काय दुसरी वेळ नव्हती इथे यायला? की गुरुदेव हे त्याचे एकट्याचेच होते? की गुरुदेव काल म्हणाले त्याप्रमाणे त्यांचा आशीर्वादही केवळ क्षत्रियांसाठीच होता? असला तर माझ्यासारखा सूतपुत्राला तो कसा मिळणार? आणि मिळाला तरी त्यामुळं काय मी थोडाच क्षत्रिय होणार? आणि करायचं आहे तरी काय मला क्षत्रिय होऊन? केवळ या गुरूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी मी क्षत्रिय होण्याचं का पत्करू? नाही मिळाला आशीर्वाद तरी चालेल, पण मी सूतपुत्रच राहीन. अधिरथ बाबा आणि राधा माता यांचा सूतपुत्र कर्णच राहीन. या गुरूंचा आशीर्वाद क्षत्रियांसाठी आहे. या गुरूंचं ज्ञान क्षत्रियांसाठी आहे. हे गुरूच क्षत्रियांसाठी आहेत. आपणाला ते कसे मिळणार? मग आजच्या या पहिल्या दिवशी कुणाला गुरु करायचं? कुणाच्या आशीर्वादानं विद्या मिळविण्यासाठी पुढं सरसावायचं? या जगात या सूतपुत्राचा गुरु होण्यासाठी कोण तयार होणार? कोणीच नाही. का आला अर्जुन नेमका याच वेळी? का एवढं मानतात त्याला हे गुरुदेव द्रोण? हे दोघं गुरु शिष्य आहेत. माझं मन खिन्न झालं. खाली मान घालून मी विचार करू लागलो. मी राजकुलात जन्माला आलो नाही हा काय माझा दोष आहे? जन्म हा जन्माला येणाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे कधीतरी मिळाला आहे काय? कुणी निर्माण केली ही जन्मासंबंधीची उच्च नीचता? माणूस कशामुळे श्रेष्ठ ठरतो? त्याच्या अंगच्या श्रेष्ठ गुणांवरूनच ना. पण माझं म्हणणं इथं कोण मानणार? आपला आजचा हा दिवस असाच फुकट जाणार की काय? मला तर केव्हापासून धनुष्याच्या बाणाच्या निरनिराळ्या फेकी अचूक करीन असं झालं आहे. छे, काही दिवस माणसाची परीक्षा पाहण्यासाठीच येत असावेत. काय करावं? काय करावं? निराश मनानं मी त्या दगडी चौथऱ्याभोवती भ्रमिष्ठासारखा फिरू लागलो. क्षणात वाटे जिथं गुरुदेव द्रोण आहेत तिथं असंच धावत जावं आणि त्यांना सरळ सरळ विचारावं. शिष्यांची मनं जाणतो तो गुरु असतो, तर मग एक शिष्य आपल्या आशीर्वादासाठी पाण्याबाहेरच्या माशासारखा तडफडतो आहे हे आपणाला अजूनही कसं कळत नाही? त्या अर्जुनालाच एवढं का महत्त्व का देता तुम्ही? काय आहे विशेष त्याच्यामध्ये? माझ्याकडं पहा. माझ्या कानात चमकणारी कुंडलं आहेत. माझं हे कर्दळीसारखं पिवळं धमक कातडं अभेद्य आहे. दुसऱ्याच क्षणी बाबांचे ते उद्गार आठवले. नीट वाग. कसा नीट वागू नीट? की गुरुदेव द्रोणांनी माझ्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही असं रडगाणं सांगत तुमच्याकडं परत येऊ? काय करू? काय करू? मी नेहमीप्रमाणे पूर्वेकडच्या दिशेला आकाशात पाहिलं. रसरशीत लाल तापलेल्या लोखंडी गोळ्यासारखे सूर्यदेव आकाशाचं निळं छत जाळून काढीत होते. माझं नैराश्य क्षणात कुठं दूर पळालं. बस, या महासामर्थ्यशाली तेजाशिवाय आणखीन योग्य असा गुरु या त्रिभुवनात दुसरा कोणता असणार? दुसऱ्या कुणाच्या आशीर्वादाची कशाला भीक मागण्याची गरज आहे? आजपासून आपले खरे गुरु हेच. आजपासून तुमची पूजा, आजपासून तुमची आज्ञा. झटकन मी त्या दगडी चौथऱ्यावर चढलो. तिथं फुलांनी सजवलेलं धनुष्य होतं. ते मी हातात घेतलं आणि शक्य असेल तेवढा हात उंचावून मी म्हणालो, जगातला सगळा अंधकार उजळणाऱ्या सूर्यदेवा, मी आजपासून तुझा शिष्य आहे. मला आशीर्वाद दे. मला मार्ग दाखव. ते धनुष्य मस्तकाला लावून मी वाकून त्या तेजाला वंदन केलं. शोण केव्हाच माझ्या मागं येऊन उभा राहिला होता. त्यालाही मी सांगितलं, शोणा, सूर्यदेवांना वंदन कर. त्यांचा आशीर्वाद माग. त्यानंही नम्रपणे हात जोडले. थोड्या वेळानं मी हातातील धनुष्य खाली ठेवलं. आम्ही चौथऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो. माझं मन आता शांत झालं होतं. समोरून गुरुवर्य द्रोणनी राजकुमार अर्जुन चौथऱ्याकडंच येत होते. अर्जुन माझ्याकडं पाहून हसला. मला हसावंसं वाटलं नाही. त्याच्या त्या हसण्यात काहीतरी खोच असावी असं मला वाटलं. पितामह भीष्मांची आठवण झाली. या अर्जुनाचे ते पितामह होते. पण दोघांत कुठंच साम्य नव्हतं. किती भिन्नता होती दोघांच्या स्वभावात नि वागणुकीत. जाता जाता विचारायचं म्हणून अर्जुनानं मला विचारलं, हा कोण? माझा धाकटा भाऊ. मी अभिमानानं म्हणालो. हाही येणार आहे काय ह्या शाळेत? गुरुवर्य द्रोणांनी विचारलं. होय, मी उत्तर दिलं. जा, पलीकडं कृप आहेत त्यांच्या पथकात दाखल व्हा. मी काहीच बोललो नाही. त्यांना वंदन करावं असंही मला वाटलं नाही. जाता जाता मी अर्जुनाकडं वळून पाहिलं.
तो माझ्या कानातील कुंडलांकडं मात्र आश्चर्याने एकटक पाहत होता. कृपाचार्यांच्या पथकात आलो. कृपाचार्य द्रोणांचे मेहुणे होते. त्यांच्या हाताखाली अनेक युवक धनुर्विद्येचं शिक्षण घेत होते. मला क्षणभर वाटलं, हे ढिगभर राजपुत्र कशाला जिथं तिथं मिरवतात? एकात तरी त्या दुर्योधनाची ऐट आहे काय? एकाची तरी चाल त्याच्यासारखी ऐटदार आहे काय? एकाची तरी दृष्टी त्याच्यासारखी भेदक आहे काय? इतक्यात युवराज दुर्योधनच समोरून येताना मला दिसला. त्याच्याजवळ जावं म्हणजे तो निश्चितच आपली विचारपूस करील या कल्पनेनं मी त्याच्या दिशेनं चालू लागलो. त्याच्याजवळ गेलोही, पण तो युवराज दुर्योधन नव्हता. त्याच्यातनी दुर्योधनात किती विलक्षण साम्य होतं. राजहंसाची 2 पिल्लं जशी एकापासून दुसरं अशी ओळखतात तसे नाहीत, तसेच ते दोघे होते. कोण असावा हा? मी विचार करू लागलो. त्याच्या अंगावरच्या वस्त्रामुळं तर तो राजकुमार असणार हे नक्कीच होतं. पण हा कोणापैकी राजकुमार होता? कौरवांपैकी की पांडवांपैकी? दुर्योधनातनी याच्यात साम्य आहे, त्या अर्थी हा कौरवांपैकीच असणार. पण हा कौरवांपैकी कोण? इतक्यात कृपाचार्यांनी त्याला हाक मारली. दुःशासन! तोही लगबगीनं त्यांच्याकडे निघून गेला. म्हणजे तो दुःशासन होता तर? बस, दुर्योधनातनी त्याच्यात किती साम्य होतं. एकाला लपवावा आणि दुसऱ्याला काढावा. युवराज दुर्योधन नि राजपुत्र दुःशासन, दोघांच्याही चालीत एकच ऐट, दोघांच्याही दृष्टीत एकच भेदकता. दुःशासन म्हणजे दुर्योधनाची पडछाया तर नाही ना?